मी विद्धकर्म केलेलं आहे हां आणि आता अजून एक इंटरेस्टिंग ट्रीटमेंट दाखवते ह्याच्यावरती. सगळ्यात जास्त कुठे दुखतं पण शेक लागला की सांगायचं दादा मला. नियम करायचा की जिथे दुखतं तिथे एरंडेल लावायचं आणि हे असं शेक द्यायचा. त्यांना गाऊटचा प्रॉब्लेम आहे, युरिक ॲसिड प्रमाणाबाहेर वाढले, त्यामुळे सांधे दुखणं आणि चालणं मुश्किल होतं. तर मी जगदंब जगदंब जगदंब. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच शिव ट्रेकर्स चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, शिव ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. तर आज आपण खेड भागातील आदिवासी भागात आलेलो आहोत. खेडमधून आपण भोरगिरी या रोडने जात असताना मध्ये शिरगाव एक गाव लागतं. शिरगावामध्ये उरसाळी वस्तीमध्ये आज आयुर्वेदिक शिबिर आहे. तर या शिबिराचं आयोजन शाश्वत संस्था मंचर ह्या संस्थेने केलं आहे. आणि या शिबिरासाठी योगदान डॉक्टर मंदार सर अक्कलकोटकर तसेच त्यांची मिसेस प्रज्ञा अक्कलकोटकर हे आयुर्वेदिक MD डॉक्टर आहेत. तर हे आज आपल्याला कंबरदुखी सांधेदुखी ह्या रोगांवर औषधोपचार करून दाखवणारे. याच ठिकाणी एक आयुर्वेदिक तेल तयार करणारे आणि त्यावर सांधेदुखीवर इलाज कसा करायचा याचे प्रात्यक्षिकसुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे. तर आपण जे शाश्वत संस्थेचे जे आढाव सर आहेत तर त्याच्याशी बोलूया. तर नेमकी काय आयोजन केलं आहे, कशाबद्दल आयोजन केलं आहे आणि ह्या आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. चला तर सर, आज तुम्ही उरसाळे वस्तीवर जो आयुर्वेदिक म्हणजे शाश्वत संस्था मंचर यातर्फे आयुर्वेदिक जो कार्यक्रम ठेवला आहे म्हणजे सांधेदुखी आणि कंबरदुखी याच्यावर एक आरोग्य शिबिर ठेवलं आहे. तर याबद्दल तुम्ही माहिती काय सांगाल? संस्थेतर्फे हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की या भागात बऱ्याच लोकांना सांधेदुखीचा आणि कंबरदुखीचा त्रास होतो. कारण बऱ्याच वेळा या लोकांना डोंगर चढणे, उतरणे, चालणं जास्त मोठ्या प्रमाणात असतं आणि त्यामुळं हा त्रास वारंवार उद्भवत असतो. आणि त्याबाबतच्या लोकांकडनं बऱ्याच मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. आणि मग त्याचं निरसन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष लोकांना औषध कसं बनवायचं याचं पण प्रशिक्षण देणार आहोत. आणि ते प्रत्यक्ष त्यांच्यावर उपचार करून त्यांना पण औषध थोडं थोडं प्रत्येकी पाऊचमध्ये देणार आहोत, जेणेकरून त्यांची सांधेदुखी कमी होईल. तसंच प्रत्यक्ष बनवून दाखवल्यानंतर त्याला लागणाऱ्या बऱ्याचशा वनस्पती आपल्या भागात उपलब्ध आहेत. तर ही लोक ते औषध स्वतः आपापल्या घरी बनवतील आणि वापरतील, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि त्याचं एकदा वापर होऊन लोकांना कळालं की खूप चांगला उपयोग होत आहे तर मग लोक स्वतः तयार करतील आणि वापरतील आणि आपल्या भागाच्या आजूबाजूच्या लोकांना याबाबत सांगतील, जेणेकरून या भागातला सांधेदुखी आणि कंबरदुखीचे आजार मोठ्या प्रमाणात कमी होण्यास प्राधान्य मिळेल. तर या आरोग्य शिबिरासाठी तुम्ही कोणाला आमंत्रित केलं? या आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर मंदार अक्कलकोटकर सर आणि प्रज्ञा अक्कलकोटकर या दोघांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. आणि ते विनामोबदला या ठिकाणी येऊन आपल्याला प्रशिक्षण देणार आहेत आणि प्रत्यक्ष उपचार करणार आहेत. ही तर खूप मोठी सन्मानाची गोष्ट आहे. आणि त्यांचं जे या लोकांबाबत जे प्रेम आहे ते यातून दिसून येतं आहे. आणि ते स्वतः 2 दिवस या ठिकाणी लोकांवर उपचार करणार आहेत. तर आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर मंदार सर. सर, तुम्ही उरसाळे वस्तीवर जे फ्रीमध्ये आरोग्य शिबिर घेत आहे तर याबद्दल तुम्ही काय काय ट्रीटमेंट करणार आहे इथल्या लोकांसाठी आणि तुमचं नियोजन काय असणार आहे, थोडक्यात माहिती सांगा.
संधिवात हा जो आहे तो डिजनरेटिव्ह डिझीज म्हणतो आपण, म्हणजे जिथे घासलं गेलं जास्त आणि मग दोन हाडं एकमेकावरती आली की दुखायला लागतं. तर या भागामध्ये वर खाली करणं, काम करणं, खाली वाकून काम करणं, बसून काम करणं हे शहरापेक्षा जास्त प्रमाणात होतं. आणि जसं जसं वय वाढतं माणसाचं तसं तसं हे जे श्रम जास्त होतात म्हणून तो संधिवात भाग येतो. आता संधिवात म्हणजे संधीमध्ये दुखत नसतं, ते संधीमधलं एक कुठलं तरी एखादा टेंडन असेल, लिगामेंट असेल, जॉईंट असेल, तिथं पेन असतो तो. तर नेमकं जिथं दुखतं तिथे माझी पत्नी डॉक्टर प्रज्ञा आहेत, त्याबद्दल काम करतील. आता स्थानिक ठिकाणी आपण जे काही काम करायचं ते असं करतो आहे, साधं तिळतेल आणि एरंडेल तेल आपल्याला कुठेही मिळतं. इथे निरगुडीची झाडं भरपूर आहेत, तर निरगुडीपासून एक तेल करून त्यांना दाखवणार आहोत. आणखीन या भागात हिरडा खूप मोठ्या प्रमाणात येतो, तर हिरड्याचं औषध पोटामध्ये कसं करायचं, तर एरंडेल तेल आणि हिरडा वापरून त्याला गंधर्व हरतकी नाव आहे, तर ते वापरलं तर पोटातला वात कमी व्हायला मदत होते, त्याने दुखणं कमी होतं. तर आपण शिकवणार आहोत त्यांना आज कसं ते तेल बनवायचं आणि हिरड्यापासून औषध कसं करायचं. आणि तेलची मसाज कशी करायची ते पण तुम्ही शिकवणार. हां, तर जिथे नेमकं दुखतं तर तिथं कशा पद्धतीने तेल लावायचं आणि शेकायचं हा एक भाग मी करीन. आणि आणखीन 2 ज्या वेगळ्या ट्रीटमेंट आहेत की या भागात पूर्वी झाल्या असतील नसतील त्या डॉक्टर प्रज्ञा करणार आहेत. ठीक आहे, आपण वळूया प्रज्ञा डॉक्टरांकडे. तर आता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रज्ञा मॅडम. तर हे आपल्याला आज संधिवात जे सांधेदुखी आणि जे कंबरदुखी आहे याच्यावरती ट्रीटमेंट कशी करायची, उपचार कसे करायचे हे सांगणार आहेत. तर मॅडम तुम्ही उपचार कशा पद्धतीने करणार आहेत आणि कसं करणार याच्याबद्दल काय सांगाल? नमस्कार. आज मी जे उपचार करणार आहे त्या ट्रीटमेंटला म्हणतात अग्निकर्म आणि विद्धकर्म. अग्निकर्म म्हणजे एक सोन्याची काडी आहे माझ्याकडे, त्यांनी मी मेणबत्तीने ते शिकवणार आहे कंडक्शन पद्धतीने. आणि बारीक इन्शुलिनच्या सुया असतात त्या टोचवणार आहेत, त्याला म्हणतात विद्धकर्म. म्हणजे लोकांना कळेल म्हणून ॲक्युपंक्चर हा शब्द मी वापरते, पण ही ट्रीटमेंट खरी आयुर्वेदातली आहे. ॲक्युपंक्चरपेक्षा सुद्धा जास्त प्रभावी ट्रीटमेंट आहे. तिथला लोकल म्हणजे तिथल्या भागातला सुद्धा वेदना कमी करणार आणि पूर्ण शरीरावरती त्याचा परिणाम होणारी ही वेदना शामक उपचार पद्धती आहे. पूर्वी असं लोकांना वाटायचं की आयुर्वेदात लगेचच औषधाचा परिणाम होत नाही, म्हणजे आजोबांना औषध दिलं तर नातवाला मिळतं, त्याला पूर्णतः छेद देणारी ही पद्धत आहे आणि ताबडतोब ह्याचे परिणाम लोकांना जाणवतात. म्हणजे उदाहरणार्थ मुतखड्यांनी कळवणारा पेशंट आला आणि एक सुई घातली आणि ती बाहेर काढायच्या आत तो पेशंटची वेदना गेलेली असते. इथे सुद्धा लोकांना हे समजेल की ताबडतोब वेदना कमी होतीये. आणि ह्याचे जनक आहेत आयुर्वेदाचे, जरी हे असलं तरी ह्याचे जनक आहेत माझे सर डॉक्टर राब गोगटे. त्यांनी अथक परिश्रमातनं 55 वर्षाच्या संशोधनातनं ही पद्धती परत विकसित केलेली आहे. आणि पुण्यात आणि पुण्याबाहेर आपल्या भारताभर आम्ही हे विद्धकर्म आणि अग्निकर्म करणारे वैद्य पसरलेले आहोत. आणि अतिशय कमी दरामध्ये आम्ही लोकांना ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतो. किंबहुना सगळे जे डॉक्टर आहेत ते फक्त औषधाचे पैसे घेतात, या उपचार पद्धतीचे पैसेसुद्धा आम्ही घेत नाही. कारण आमच्या सरांनी जे व्रत घेतलं आहे ते आम्ही फक्त पुढे चालवत आहोत आणि आमच्या सरांचं काम पुढे चालवायचं एवढीच सगळ्यांची इच्छा आहे. तर ह्या शिबिराव्यतिरिक्त जर आम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर कोणत्या भागात आम्ही घेऊ शकतो? तर पुणे कोथरूड इथे मी प्रॅक्टिस करते. पण जर तुम्ही तो भाग सांगितलात की मी बाबा जुन्नरला आहे, तर आम्ही तिथल्या जवळपासच्या वैद्यांचा पत्ता देतो की मुंबईमध्ये आहेत, पुण्यात आहेत. तर भारतभर हे लोक आहेत आणि तिथल्या जवळ आम्ही एकाच पद्धतीने ट्रेनिंग घेतलेलं असतं, त्याच्यामुळे ते कुठल्याही तुमच्या भागातल्या डॉक्टरांचा आम्ही पत्ता दिला तर तिथे तुम्हाला उपचार हे मिळू शकतात त्याच पद्धतीने. बघूया आपण आजची तुमचे जे उपचार पद्धती आहे ते आपण बघूया कशी होते. मी माझ्या सरांचा फोटो दाखवू इच्छिते. डॉक्टर राब गोगटे सर यांच्याच आशीर्वादाने हे काम चालू आहे. आता तुम्ही उपचार चालू करा. मी आता सुरू करणार आहे उपचार. चालेल. ओके. धन्वंतरी मादिदेवं सुरासुरैर्वन्दितपादपद्मं लोके जरारुक् भयमृत्युनाशनं धातारमीशं विविधौषधीनां शङ्खं चक्रं जलौकां दधतमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्या
सुखपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसत् चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवना प्रौढदावाग्निलीलं प्रौढदावाग्निलीलम्. आज या ठिकाणी शिरगाव मंदोशी ग्रामपंचायतच्या या कार्यक्षेत्रामध्ये मंदोशी गावच्या वसाळे वस्तीमध्ये शाश्वत संस्था यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर मंदार सर आणि मॅडम सौ मंदार मॅडम आणि शाश्वतचे सर्व अधिकारी, त्यात प्रामुख्याने शाश्वतचे कोषाध्यक्ष आढाव सर, त्यांचे सर्व सहकारी, या परिसरातून आलेले सर्व माता पिता बंधू आणि भगिनी, या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की IIT कॉलेज पवई मुंबई या ठिकाणाहून अजय पवार आणि किरण कुमार हे 2 विद्यार्थी या आपल्या भागामध्ये शाश्वत संस्थेच्या माध्यमातून 12 एप्रिल रोजी या वसाळे वस्तीमध्ये या ठिकाणी आले आणि या भागाचा जो भौगोलिक परिसर आहे, या ठिकाणी लोकांना कुठल्या सोयीसुविधा आहेत, कुठल्या समस्या आहेत, या ठिकाणी कुठल्या समस्येला लोकांना सामोरं जावं लागतं, गेले 1.5 महिन्यात ते या भागामध्ये अभ्यास करतात. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हा सर्व दुर्गम भाग आणि चढ उताराचा भाग असल्यामुळं या ठिकाणी लोकांना सर्वात जास्त म्हणजे सांधे दुखीचे आजार, त्यातमध्ये कंबरदुखी असेल, हातांचे दुखण्याचा आजार असेल, गुडघेदुखीचा आजार असेल, याच्यावर त्यांनी भरपूर असा अभ्यास केला. नमस्ते सभी का यहाँ पे स्वागत है. तो आज 27 तारीख को हमने आरोग्य शिविर शाश्वत के थ्रू यहाँ पे कंडक्ट करवाया है. ये मंदोशी शिरगांव ग्राम पंचायत में आयोजित किया है. तो कुछ समय पहले यहाँ पे जैसे कि हमारा रहना और खाना पीना शुरू था, तो उस वक्त हमने देखा कि लोगों को पानी भरने में हैंडपम्प के पास जाना पड़ता है और खेत में जो कई काम होते हैं उसकी वजह से उनके कमर और शरीर में कई जगह जोड़ों में दर्द होता है. तो एक ये बड़ा चैलेंज था जो कि हमने सोचा इसे आइडेंटिफाई करके कुछ हम इसके लिए कर सकते हैं. तो उस हिसाब से हमने कांटेक्ट में हमारे डॉक्टर मंदार सर और प्रज्ञा मैम आई और शाश्वत के थ्रू हमने जो आयुर्वेदा और मसाज में स्पेशलिस्ट थे तो उनके साथ कोलैबोरेट करके आज ये कार्यक्रम रखा है. तो ये दिन भर चलने वाला है और होप कि ये सबके लिए फ़ायदेमंद हो और इसका लाभ मिलने के बाद लोगों को फिर से इसका आगे भी हम इसे कंडक्ट करवाएंगे. और ये शुरू करने से पहले बस एक संस्कृत का श्लोक है जो मैं बोलना चाहूँगा. लिखा गया है कि व्यायाम लभते स्वास्थ्यम दीर्घायुष्य बलम सुखम. मतलब आरोग्यम परम भाग्य. आरोग्य जो है वो हमारे लिए बहुत ज़रूरी है. ये है तो फिर आगे हमें हमारे जितने भी गतिविधियाँ रहेंगी धन कमाने की और परिवार का सुख और जिस भी कार्य में हम लगाएंगे तो वो सब संपूर्ण होंगे. धन्यवाद. फक्त दोन्ही गुडघे दुखतात आणि मुंग्या. बरं. चल आता आपण असं सरळ व्हा. मी विद्धकर्म केलेलं आहे आणि आता अजून एक इंटरेस्टिंग ट्रीटमेंट दाखवते ह्यांच्याच वरती. ही सोन्याची काडी आहे. या सोन्याच्या काडीने मी शेकवणार आहे त्यांना. दादा
मी जास्त कुठे दुखतं सांगा, सगळ्यात जास्त कुठे दुखतं? गुडघ्यात जास्त. पण असं एखादा पॉइंट आहे का? मुंग्या येतात पायाला. हो, मुंग्या आज कमी होणार. इथे दुखतंय का? नक्की कोणती जागा? नक्की कोणती जागा दुखते ते दाखवलं ना. हा, हे बघा, त्याला असं करायचं. शेक लागला की सांगायचा दादा मला. नाही, राहतीये. जिथे खूप दुखतं तिथे ही सोन्याची नाही चांदीची काडी सुद्धा घेतली. आपलं जोडवं घेतलं तरी चालेल. उघडून घ्यायचं जोडवं. याला म्हणतात कंडक्शन मेथडनी. ही सोन्याची सळई आहे 14 कॅरेटची. 7 सेंटीमीटर लांब आहे. ही आमच्या सरांनी डेव्हलप केलेली आहे आणि ह्यांनी हळूहळू तो शेक आत जातो आणि वेदना कमी होतात. आता मी काय करणार आहे, श्वास घ्या दादा. आपले आता म्हणजे पहिल्यांदा असं करायचं सौम्य आणि नंतर ते हे करायचं. यांनी वेदना कमी होतात. गुडघे दुखतात. आताही दुखतात. जरा हे वरती करा. दुखणार आहे आणि मी शेकवणार आहे नंतर. ठीक आहे. हात वर न्यायला वगैरे त्रास नाही ना होत? नाही. कुठले हे सगळे सांधे दुखतात. श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. नुसार ते हे करायचं. ठराविक पॉईंटला फक्त ठराविक पॉईंटला फक्त ते टोचायचं आणि तेही किती टोचायचं तेही ठरलेलं असतं. ओके. सगळ्याला खूप नाही टोचायचं. नाही. तुम्ही कधी पडला नव्हतात ना दादा? नाही, काय नाही. आता मला कमरेचे पॉईंट करायचे. हा सगळा भाग दुखतो. हा सगळा भाग दुखतो. हा सगळा भाग दुखतो. हा सगळा याने तर चालतच येत नाही. ते काठी घेऊन चालतो. हो. आता मी हे शेकवते. म्हणजे तिथं तुम्ही टोचलेले त्याच ठिकाणी शेक द्यायचं? हां, नाही, टोचलेली ठिकाणं ठरलेली असतात आणि शेकायचं कुठे तर जिथे पेशंट सांगतो मला दुखतं तिथे. ते पॉईंट जास्त दुखतं त्या पॉईंटवरती शेकायचं. हां, शेकवायला ती तुमच्याकडे जी कांडी आहे, माझ्याकडे जी सोन्याची काडी आहे ही 14 कॅरेटची काडी आहे. 7 ते नसतं तर चांदीचं वळ आपलं जोडवं असतं ना, ते मोकळं करायचं असं त्याचं व्हायचं. त्याची काडी बनवायची. फक्त पुढे टोचायला नको. म्हणजे हे थोडंसं गोळा बनवायचा. तर माझ्याकडे एक जोडवं आहे ते आयडियल आहे. ते त्यांनी सुद्धा असं करता येतं. सोनं नाही तर चांदीने करायचं. अच्छा. म्हणजे हे कमीत कमी दुखतं आणि त्याचा फायदा जास्त होतो. हे जे वेदना शमन होतं त्याच्यात त्या सोन्याच्या काडीचा खूप मोठा रोल आहे. चांदीपेक्षा जास्त सोन्याचा. पण सोन्याची काडी सगळीकडे अवेलेबल नाही होत तर चांदी सुद्धा चालते. एवढे बायका सोनं लोक शहरातल्या लगेच थोडं झालं तर लगेच झटका बसला. साधा नियम करायचा की जिथे दुखतं तिथे एरंडेल लावायचं आणि हे असा शेक द्यायचा किंवा साधा ड्रायरनी शेक दिला तरी कमी होतं. ज्या ताई तेल लावणार आहेत ना त्यांनी इथे बघा ड्रायरचा पॉइंट आहे. त्या ड्रायरनी थोडं शेकवून दिलं तर मला तर फार बरं होईल. जड होतात त्याचं कारण कमरेत असतं. आणि हे सगळे लोक करगोटा घालतात. हे अतिशय गरजेचं आणि आवश्यक आहे. म्हणजे करगोटा घालणं ही ट्रीटमेंट आहे.
दादा दचकायचं नाही, श्वास घ्या, श्वास सोडा. करबोटा घालण्यामध्ये काही शास्त्र आहे का? हो, करगोटा घालणं हे शास्त्र आहे, शास्त्रीय, आणि ते अतिशय सुयोग्य शास्त्र आहे. तो घालणं शास्त्रीय का आहे तर करगोटा घातला की त्याच्यानी काहीतरी ॲक्शन होऊन खालचे आपल्या पायाचे सांधे हे सबल राहतात, आणि म्हणून आपल्याकडे लहान मुलासकट सगळ्यांना करगोटा घालायची पद्धत आहे. त्यामुळे ज्यांना कंबरदुखी असते त्यांना मी करगोटा घालणं कंपल्सरी सांगते. आणि इथे ही चांगली गोष्ट आहे की हे लोक करगोटा घालतात, त्यामुळे त्यांचे पायाचे सांधे चांगले राहतात. दादा त्या भिंतीकडे बघा, कुशीला वळा. कुशीला वळा, त्या भिंतीकडे बघा. आता आपण ट्रीटमेंट करतो त्यांच्या मांड्या जड होतात. हां, हे मांड्या जड होतात, त्याचं कारण आहे कमरेत. पूर्ण हे व्हा. हां, आता मी हे सोन्याच्या काडीनी हे त्यांना जे पॉईंट्स मी जे हे केले तिथे मी शेकवणार आहे. आणि पोटऱ्या जड होतात, त्याच्यामुळे काय होतं? पोटऱ्या जड होतात कारण त्यांच्या कमरेमध्ये ताण असल्यामुळे तिथल्या त्या त्या मसल्सवरती ताण येतो, म्हणून ते जड होतं. त्याचा पण कमरेशी, त्याचा सुद्धा कमरेशीच संबंध आहे. अगदी म्हणजे रात्रीच्या झोपेच्या वेळेस पोटरीला जे काय येतात, वाम वगैरे येतात. हो हो हो, त्याचं मूळ कारण वाताचंच आहे. बरं. हे पण जोडव्याचा पॉईंट इथे जिथे जुळतो तिथे आमचा एक विद्धाचा पॉईंट आहे. त्यांनी काय होतं, युरिनरी इन्फेक्शन महिलांना कमी होतं, त्यामुळे त्या जोडव्याचा तो फायदा आहे. तिथं जर युरिनरी कॅल्क्युलसचा म्हणजे मुतखड्याचा पेशंट आला आणि जो वेदनांनी तळमळत असेल, त्याला फक्त एक सुई घातली की ती सुई बाहेर काढेपर्यंत त्याची वेदना गेलेली असते. तिथे हे केलं की वेदना म्हणजे आग इकडे, त्याचं उपचार तिकडे असं आहे. पण ते त्या पॉईंटला दाबलं की ते मूत्राशयातनं तो खडा असा पटपट जातो. का दुखतं तर तो अडकलेला असतो म्हणून तो दुखतो. तर ते असं पटपट त्याची हालचाल चालू होते आणि पेशंटला वेदना कमी होते. आणि तिथे विद्ध केल्याने, सुई टोचल्याने. आणि नाहीतर पेशंटला हॉस्पिटलाइज करून त्याला सलाईनमधनं ते देतात आणि मग ते हे करतात. त्याचा खूप व्याप होतो आणि ह्याचा हे वारंवार केल्यामुळे त्याचा फायदा होतो. दुसरं, ज्या महिलांचं गर्भाशय खाली येतं त्यांना सुद्धा त्या पॉईंटला टोचलं की ते गर्भाशय वर जातं, इतकी त्याची ॲक्शन आहे. मानेला गॅप आहे का? इथे गॅप कमी झाली. ठीक आहे. कुठे दुखतं तुम्हाला? कंबर आणि मान दोन्ही दुखते ना? झोपा, पोटावर झोपा. असं आडवा पट्टा झाला, कधी उभा कधी आडवा. असं बरं वाटतं का? दाबलं तर बरं वाटतंय? बरोबर. दादा लांब श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. आलं लक्षात मला कुठे ताट बसा. पेशंटला ना असं हे करायचं आणि मार्करने आपण अक्षरशः खूण करून घ्यायची. झालं. कसं वाटतं आता? बसा, 2 मिनिटं बसा, पाणी प्या. काम नाही काय एक मिनिट तुमची हल्लं ना काही मुंगी चालल्यासारखं हे दुखत गुडघ्याची वाटी.
डिसीजेस म्हणतो त्यालाही याचा खूप फायदा होतो. सळमळी झाला ताई शेक बसतोय का? हा बसतोय बरं. फक्त तुम्ही दचकू नका. आई डचकत काय नाही, बारीक मुलगी आहे. मग काय रगत नाही येत पण आजी रगत आता नाही या त्वचा विकारालाही मी हेच करते. झालं का? नाही 2 मिनिटं. यांचं हे इतकं बरं होईल. हा ते ताई तुमचं हे त्वचेचंही कमी होईल. नवरून शाकवायचं का त्याला? नाही नाही लागतंय का? हा इथं हा त्यांना गाऊटचा प्रॉब्लेम आहे. युरिक ॲसिड प्रमाणाबाहेर वाढले त्यामुळे सांधे दुखणं आणि चालणं मुश्किल होतं. तर मी 2च ठिकाणी टोचवणार आहे आणि त्यांनी त्यांना फायदा होईल. झोपा. थोडंफार खाण्यात येतं बरं का. हरभरा डाळ नको, बाकी काही खा. नाही हरभरा डाळ नाही. दादा उद्याही यायचं. तुम्हाला हा एवढाच पॉइंट आहे, बाकी काही नाही झालं. गोट्याजवळ गाव काही गरज नाही आता. फक्त इथे मी सोन्याने शेकवणार आहे आता. पुढं दुखतं ते सांगा. ताई, एक मिनिट. कशी काय काढी आपल्याला तसं नाही बांधायचं. ते काडी आहे ना ती अशी इथं लावायची आणि त्याला इकडे द्यायचा. मग ते शेकण्यात गरम इथपर्यंत लागणार. मग असं ते आपण फक्त फिरवणार ते असं ते इकडे या बाजूला ते बघा तिकडे करतात ते बघा. तुला बाजू काढल्या परत येऊन देशील का आजी? तुला बाजू काढल्या आम्हाला येऊन देशील परत? मॅडम नाही ह्या साईडला तिथं लय वाढलंय बघा. ते तिथं सुरू तिथं नाही. मी असं उठलो तर चालेल का? उठेल. ह्या एवढ्या भागामध्ये ना पूर्ण वाढलेलं. श्वास घ्या, श्वास सोडा. झालं. उद्या परत खूपच हातपाय दुखतात. तांबे मॅडम ट्रेन झाल्यात बहुतेक. आता ओके तुम्हाला मग सांगा नको भाऊ जास्त भाव. गरम लागतंय का पण बाबा? लागतंय ना. ते आता चांगलं हे झालं असेल. ट्रीटमेंट चालू आहे. तांबे मॅडम आमची ट्रीटमेंट करतात. गरम नाही वाटत. तिकडे शेकवायचं आहे तर मॅडमला कुठे झालं पाहिजे. नमस्कार. आज खेड तालुक्यातील हुरसाळे वस्ती इथे शाश्वत संस्था मंचरतर्फे आयुर्वेदिक कार्यशाळेचं शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये तसं पाहायला गेलं तर अनेक लोकांना आजाराचे अनेक प्रकार असतात. त्यातही आदिवासी भागातल्या आदिवासी लोकांना सांधेदुखी, कंबरदुखी ह्या आजारांचा जास्त प्रभाव असतो. याला कारण असं आहे की ते जे काम करतात ते भात आवडी करणं
त्याचबरोबर हिरड्यासाठी गोळा करणे आणि कापणी याच्यामध्ये त्यांना चढ उतार करणं आणि डोंगर उतारावरून खाली येणं वरती जाणं याच्यामध्ये त्या हातपायाची खूप मोठ्या प्रमाणात झीज होते. परिणामी असा होतो की हे आज जवळजवळ 83 पेशंट म्हणजे या शिबिरासाठी उपस्थित झाले आणि यांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये खेड तालुक्यातील जशी गावं आहेत तशी आंबेगाव तालुक्यातील सुद्धा लोक इथं या शिबिरासाठी उपस्थित राहिले आणि ह्या सगळ्याचा त्यांनी लाभ घेतला. आता हे सगळं करत असताना तुमच्या लक्षात येईल की आंबेगाव तालुक्यामध्ये काम करणारी शाश्वती संस्था आरोग्य विभागामध्ये 1999 सालापासून काम करते. त्याच्यासाठी आमच्या प्रमुख कुसुमताई कर्णिक यांनी ह्या कामाला सुरुवात केली आणि आज 2009 पासून सुलताई गवारी हे काम करतायत आणि ते काम करत असताना त्यांनी आंबेगाव तालुक्यातले जवळजवळ 40 गावं आणि खेड तालुक्यामधले आता आपण 10 गावं याच्यामध्ये सामील करून घेतलेली आहे. याचा अर्थ असा आहे की लोकांनी जी गरज आहे त्या गरजेवरती आधारित आपलं काम असणार आहे. मग आत्ता इथं कसं झालं की आमच्या IIT पवईचे 2 विद्यार्थी इथं वेगळ्या संशोधनासाठी आले होते आणि ते करत असताना त्यांना लक्षात आलं की लोकांचे या प्रकारचे आजार आहेत आणि ह्या आजारासाठी त्यांना वेगळं काहीतरी मिळायला पाहिजे आणि म्हणून पुण्यातील डॉक्टर मंदार अक्कलकोट सर आणि डॉक्टर प्रज्ञा अक्कलकोट मॅडम यांना आपण इथं आमंत्रित केलं आणि त्यांनी दोघांनी उभयतांनी याच्यासाठी तेल तयार केलंय, याच्यासाठी त्यांनी ॲक्युप्रेशरचा वापर केलाय आणि याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे एक पावडर पण बनवली आहे की ज्याने वात कमी होईल, पोटाचे आजार कमी होतील, त्यांची जळजळ पण थांबेल आणि त्याचबरोबर सांधेदुखीचा आजारही कमी होईल. आणि हा फरक एका दिवसामध्ये आपल्याला जाणवला आहे. लोकांनी इथं तोंडावरती सांगितलंय की आम्हाला याचा खूप फायदा होतोय आणि त्याच्यामुळे असं झालंय की लोकांची मागणी वाढली आहे आणि हे शिबिर आजच्या दिवसाला नाही, उद्या पुन्हा आणखीन आपण घेणार आहोत. कारण का तर लोकांची त्याच्यामध्ये खूप जास्त मागणी आहे. आता लक्षात आहे आपण असं पण घेऊयात की हे काम करत असताना की लोकांची गरज आहेच आहे, परंतु हे एकाच ठिकाणी नाही तर आदिवासी भागांमध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला या प्रकारचे हे शिबिर घ्यायला हवे आणि त्यासाठी डॉक्टर प्रज्ञा अक्कलकोट मॅडम यांनी आपल्याला परवानगी दिली आहे आणि ते 1 महिन्यातून एका ठिकाणी 1 महिन्यातून एका ठिकाणी अशा प्रकारचे ही शिबिरं घेणार आहेत. तर त्याच्याबद्दल त्यांचे आभार तर आहेच आहे, परंतु शाश्वत संस्थेचे आमचे ज्या कुसुमताई आहेत, सुरेश राजवाडे आमचे उपाध्यक्ष, अशोक आढाव आमचे कोषाध्यक्ष आणि बाकी सगळे विश्वस्त मंडळी आणि त्याचबरोबर शाश्वत संस्थेचे सगळे कार्यकर्ते यांनी याच्यामध्ये खूप महत्त्वाची कामगिरी केलेली आहे, सगळं नियोजन करण्यामध्ये आणि सगळी व्यवस्था करण्यामध्ये. त्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानते आणि धन्यवाद व्यक्त करते. तर आता ह्या जो कार्यक्रम घेतला होता आरोग्य शिबिर, या आरोग्य शिबिराला मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे. या आरोग्य शिबिराला आत्तापर्यंत 85 लोकांनी जवळपास भेट दिलेली आहे. ज्यांना गुडघ्याचे आजार आहेत, सांध्यांचे आजार आहेत, त्यांनी सर्वांनी भेट दिलेली आहे. तर ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यापाठीमागं हे जो 2 मित्र आहेत हे यांचा हात आहे, कारण यांनी ह्या एरियात महिनाभर अगोदर सर्वे केला होता. तर आपण यांना मराठी येत नहीं, अपन यांच्याबरोबर हिंदी बोलूया. आपका नाम क्या है सर? मेरा नाम अजय परमार है. और आप कहाँ से आए दोनों भी? हम IIT बॉम्बे के स्टूडेंट्स हैं. हमारा मास्टर्स का प्रोग्राम चल रहा है जो कि सेंटर फॉर टेक्नोलॉजी अल्टरनेटिव्स फॉर रूरल एरिया, ये हमारा डिपार्टमेंट है. इसमें हम रूरल डेवलपमेंट के ऊपर सीखते हैं उस हिसाब से हम यहाँ पे 2 महीने के लिए फील्ड विजिट के लिए आए हैं गाँव में. और वैसे मैं रहने वाला उत्तराखंड से हूँ और ये किरण है मेरा दोस्त. ओके. हाय, मेरा नाम किरण है, मैं हैदराबाद से हूँ. मैं भी IIT बॉम्बे के स्टूडेंट हूँ. सेंटर फॉर टेक्नोलॉजी ऑल्टरनेटिव्स फॉर रूरल एरियाज डिपार्टमेंट से यहाँ पे हम 2 महीने के लिए फील्ड विजिट के लिए आए. तो अभी हमारा यहाँ पे काफ़ी अच्छा स्टे हुआ है और हम काफ़ी अच्छी चीज़ें जानने के लिए मिले और आज हम ये आरोग्य शिविर कंडक्ट किए हैं. इसके लिए हम अराउंड 15-20 डेज से हम काम कर रहे थे, तो आज काफ़ी अच्छा हुआ है. जैसे आप यहाँ पे इस एरिया में सर्वे कर रहे हैं, तो आपको यहाँ के जो लोग हैं आपको इनका बिहेवियर यानी कि इनका साथ कैसे मिला? तो हमारे ये जो कोर्स के थ्रू ये 2 महीने
इमर्सिव प्रोग्राम होता है गांव में। तो हमारे जो प्रोफेसर्स रहते हैं उनके कॉन्टैक्ट्स रहते हैं एनजीओ के साथ जो अलग अलग गाँव में काम करती है, और यहीं पे काम करने वाली शाश्वत संस्था जो है उसके थ्रू हमें ये गांव में अकोमोडेशन की फैसिलिटीज़ वगैरह दी है, और इसी एक घर में हम रुके हैं। और यहाँ पे रह के हमें गांव के ऊपर जितनी भी उनके एसेट्स, लाइवलीहुड और वाटर एनर्जी की जितनी भी नीड्स होती है वो सारी चीज़ें की डिटेल्स हमें सर्वे के फॉर्म थ्रू लेनी पड़ती है, और किसी पर्टिकुलर टॉपिक पे जो यहाँ पे एक लाइवलीहुड अपॉर्चुनिटी या उनके फ़ायदे की चीज़ हो सकती है या किसी प्रॉब्लम को हम सॉल्व कर सकते हैं, उसे आइडेंटिफाई करके उसे स्टडी करना रहता है। तो ये 2 महीने के अंदर होता है, और अभी हमें लगभग 45 डेज़ के अराउंड हो चुके हैं यहाँ पे रह के, और इस हिसाब से हमें यहाँ पे लोगों के साथ कई अच्छी तरीके से हम घुल मिल भी गए। लोगों का बिहेवियर भी बहुत अच्छा है, हर घर में हमें अकोमोडेट बड़े अच्छे से करते हैं एज अ गेस्ट, और उस हिसाब से हमने यहाँ पे आइडेंटिफाई किया जैसे मेजर चैलेंज जो है पानी का है यहाँ पे गर्मी के टाइम पे। यहाँ पे नदी होकर भी पानी इस वक्त नदी में भी सूख जाता है और पानी रुकता भी नहीं है, तो उस हिसाब से जो है हैंडपम्प से ही पीने का पानी बचता है, और इरिगेशन के लिए मोस्टली लोगों के पास पानी नहीं रहता है। तो यहाँ पे गर्मी के टाइम पे खेत जो है सूखे रहते हैं बड़े, तो इसके वजह से लोगों के पास जो ऑप्शंस बचते हैं वो, अगर किसी के पास लाइफ स्टॉक है जैसे गाय भैंस है तो इससे वो, या बकरी है, इनसे वो थोड़ा अपनी कमाई करते हैं, वरना वो राशन में और अपने सस्टेनेंस के लिए ही उनके पास खेती होती है। मतलब सिर्फ विंटर में या खरीफ की खेती ही होती है उनके पास, जिसमें वो मेजरली चावल उगाते हैं, और वो उनके खुद के खाने के लिए ही होता है, मतलब किसी को बेच नहीं सकते क्योंकि खेती कम है। तो एक चैलेंज है, और लाइवलीहुड ऑप्शंस हम इसमें क्या ऐड कर सकते हैं ये भी हम यहाँ पे सर्वे कर रहे थे। तो जैसे यहाँ मेडिसिनल प्लांट्स खूब हैं, तो उससे हम कैसे लाइवलीहुड जनरेट कर सकते हैं। जैसे यहाँ हिरडा अवेलेबिलिटी बहुत है, शतावरी, अश्वगंधा, ऐसे ये भीमा शंकर वाइल्ड लाइफ सेंचुरी के पास आता है, तो यहाँ पे बहुत सारी मेडिसिनल हर्ब्स अवेलेबल हैं, पर लोगों के पास नॉलेज नहीं है कि इसका यूटिलाइजेशन कैसे करना है, इसको हम मार्केट तक कैसे पहुँचाएं, या प्रॉपर चैनल नहीं है। तो वो एनजीओ के थ्रू हो सकता है अगर हम ये बीच का गैप जो है इसको भरें, थोड़ा एक्सेस इजी करें ट्राइबल लोगों का मार्केट के और बीच में। तो ये काम पे हम थोड़ा सा आगे बढ़ रहे हैं, फिलहाल के लिए ये सब चीज़ें चल रही हैं। तर चला मित्रांनो, आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ आमचा हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि आमच्या चॅनलला शो ट्रॅकर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, चलो।